वडिलांनी सुरू केला होता हार्डवेअरचा व्यवसाय। वडिलांच्या निधनानंतर व्यवसाय ठप्प झाला। पुन्हा 10 वर्षांनंतर व्यवसायाला सुरुवात केली। आता वर्षाकाठी कोटी रुपयांची उलाढाल। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिरशी येथील मयूर महादप्पा गबुरे यांचे वडील महादप्पा गबुरे यांनी 2000 मध्ये हार्डवेअरच्या व्यवसायाला सुरुवात केली। 2010 मध्ये सर्व काही सुरळीत असताना महादप्पा यांचं अकाली निधन झालं। घरातील करता आधार गेला, घर कोलमडलं, व्यवसाय ठप्प झाला। त्यावेळेस मयूर अवघ्या 22 वर्षांचा होता। मयूरवर कुटुंबाची जबाबदारी आली। यात तब्बल 10 वर्ष गेली आणि 2020ला मयूर गबुरे यांनी वडिलोपार्जित असलेला हार्डवेअरचा व्यवसाय पुन्हा सुरू केला। वडिलांचं नाव, वडिलांच्या व्यवहाराची पद्धत, वडिलांची पेठेतील पत वापरून मयूरने व्यवसायाला सुरुवात केली। केवळ 4 वर्षात व्यवसायाची मोठी भरभराट झाली आहे। 2 लाख रुपयांची गुंतवणूक सुरू करून केलेला हा व्यवसाय आता 4 वर्षात लाखोंच्या पटीत पोहोचलाय। नमस्कार, मी मयूर गबुरे, राहणार कासार शिरशी। मी हार्डवेअर या व्यवसायाचा व्यावसायिक आहे। सदरचा धंदा हा माझा वडिलोपार्जित धंदा आहे। साधारण 2010 पर्यंत हा व्यवसाय माझे वडील पाहायचे, पण वडिलांचं 2010 साली अचानक एका आजारानं निधन झालं। तेव्हा माझे वय होतं 22 वर्ष। तेव्हा माझ्याकडे ही जबाबदारी अचानक माझ्या अंगावर आली। त्याचसोबत व्यवहारासोबत शेती, घरातील काही जबाबदाऱ्या, जसं की माझं लग्न, माझ्या बहिणीचं लग्न, अशा या गोष्टी माझ्यावरती जबाबदारी पडली। आणि त्या जबाबदाऱ्या पेलत 2020 साली मी परत हा व्यवसाय उभा केला। पण हा व्यवसाय उभा करत असताना माझ्याकडं तशा पद्धतीचं भागभांडवल नव्हतं। पण वडिलांच्या माध्यमातून 2010 सालापर्यंत त्यांचं एक नाव या व्यापार क्षेत्रामध्ये राहिलं। ग्राहकांचा विश्वास त्यांच्यावर राहिला, वरील व्यापाऱ्यांचाही त्यांच्यावरती विश्वास होता, त्यांची पत होती आणि तोच माझ्यासाठी सर्वात मोठा भांडवल होता। आणि ते भांडवल घेऊन मी परत हा व्यवसाय 2020 सालापासून स्टार्ट केला। आज साधारण हा व्यवसाय वर्षाकाठी 1.25 कोटी रुपयाचा टर्नओव्हर या व्यवसायाचा आज माझा आहे। आणि याचं सर्व श्रेय जे आहे ते माझ्या वडिलांनाच जातं। कारण या धंद्यातले बारकावे असतील, व्यवसाय कसा करायचा, वरती व्यापाराशी संबंध कसे ठेवायचे, ग्राहकाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, सर्व्हिस कशी द्यायची, हे सर्व जे काय आहे ते हा धंदा वडिलोपार्जित असल्याकारणानं ते मला वडिलांकडूनच शिकायला मिळालं। तर माझं नवीन व्यापाऱ्यांना सांगणं आहे की बाबा आपण शिक्षण तर नक्की घ्यावं, पण शिक्षण घेत असताना आज रोजी जर परिस्थिती पाहिली तर नोकऱ्या लागणं हे एक कठीण आहे। जर आपल्याला नोकरी नाही लागली तर आपण व्यापारामध्ये यावं, एक चांगला व्यावसायिक, एक उद्योजक आपण व्हावं। त्याकरिता आपण एक सचोटी ठेवावी, नवीन व्यापाराची माहिती घ्यावी, एक चांगल्या प्रकारचं व्यवसाय कसं करता येईल याचं आपण सर्वांनी अभ्यास करावं। ग्राहकाशी कसं बोलायचं, आपण मार्केटमध्ये आपला व्यवहार कुठला निवडायचा, या सर्व बाबींची माहिती आपण इतर बाजारपेठातून घेऊन आपण एक चांगलं व्यावसायिक होण्याचं एक काम देखील आपण या माध्यमातून करावं, ही सर्व नवयुवकांना मी या माध्यमातून विनंती करतो। वडिलांनी व्यवसायातील शिकवलेले बारकावे आणि बाळकडू मयूरला लहानपणीच मिळालं होतं। त्यामुळे मयूरने ग्राहकांशी आपुलकी जपत व्यवसाय वाढवला। आता मयूरच्या हार्डवेअरच्या व्यवसायाची वर्षाकाठी 1.25 कोटी रुपयांची उलाढाल होते। एकेकाळी वडिलांच्या अकाली निधनानंतर ठप्प झालेला व्यवसाय मुलाने पुन्हा सुरू केलाय आणि तो यशस्वी करून दाखवलाय। त्यामुळे जीवन जगत असताना एकदा मिळालेलं बाळकडू तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय शांत बसू देत नाही, हेच खरं।